जाऊया पुढे एक मोठ्या बातमीकडे आणि राजकीय वर्तुळातली राष्ट्रवादीच्या गोटातली सगळ्यात मोठी बातमी या क्षणाची। पार्थ पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार का अशा चर्चा आता सुरू झाल्यात आणि पार्थ पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार अशी माहिती सूत्रांकडून कळतीये। खात्रीलायक सूत्रांची झी24 तासला ही माहिती आहे। आमदार सुनेत्रा पवारांच्या नावावर ठाम आहेत असंही कळतं आहे। तेव्हा शरद पवार पार्थ पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आग्रही आहेत आणि गेले 3 दिवस शरद पवार आणि पार्थ यांची जवळीक देखील वाढते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर राष्ट्रवादीतूनही मोठी बातमी येते। आमदार हे सगळे सुनेत्रा पवारांच्या नावावर ठाम आहेत। मात्र आता एक मोठी बातमी कळते ती म्हणजे पार्थ पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी पुण्यातून आपल्या बरोबर जाणून घेऊया या संदर्भातले आणखी तपशील। चंद्रकांत, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण यावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा होती आहे आणि पार्थ पवार हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशी माहिती कळतीये। काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? नाही, असं किंबहुना शरद पवारांचा हा प्रयत्न आहे असं बोललं जाते बारामतीच्या राजकीय वर्तुळामध्ये। कारण आपल्याला माहिती राष्ट्रवादीचे आमदार आहेत, दादांच्या पश्चात त्यांची आग्रही मागणी आहे। तसं त्यांनी पत्रही लिहिलेली आहेत की सुनेत्रा वहिनींनाच राष्ट्रीय अध्यक्ष करावं। पण शेवटी पवार कुटुंबाकडे पुढची पिढी कोण आहे तर ऑब्व्हियसली पार्थ आहे। यापूर्वी रोहित दादा शरद पवारांचे खूप जवळचे होते, पण साहेबांनीच शरद पवारांनी सांगितलं होतं की दादांनी आता हे सगळं पाहावं आणि पुढचे सगळे राजकीय वाटचाल दोन्ही विलीन करणे सगळं पण दादांची अकाली एक्झिट झाल्यामुळं सर्वाधिक नुकसान कोणाच झालं असेल तर ऑब्व्हियसली शरद पवारांचं झालंय। कारण त्यांची इच्छा होती, त्यांच्या मी असंही ठरलं होतं की 12 डिसेंबरला अजित दादा त्यांना गिफ्ट देणार दोन्ही राष्ट्रीय विलिनीकरणाची। पण मध्ये दादा गेल्यामुळे सगळंच चित्र होत्याचं नव्हतं, होऊन गेलं। आणि मग आता पुढं काय? आणि त्यातच ही मागणी पुढे आली की सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करायचं। पण शेवटी ह्या सगळ्या दुःखद घटनेमध्ये पार ज्या विरोधात पद्धतीने पुढे आला आणि गेली 3 दिवस आपण बघतोय शरद पवार स्वतःहून तिथं जात आहेत सहयोगला, जे यापूर्वी इतक्या वर्षात कधीही गेले नाही। आणि सगळे याच्यामध्ये आपल्याला बघतो शरद पवार आणि पार्थ पवार एकदम एकमेकाशी बोलताना हितगुज करताना दिसतंय। दोघे एकमेकांना अगदी पार्थ पवार शरद पवारांना घ्यायला जात आहेत, एकमेकाशी बोलताय। मध्यंतरी ते व्हिज्युअल सगळे सांगतील, रोहित पवार आहेत ते त्यांच्याशी बोलतायत। म्हणजे कदाचित पवारांना असं वाटत असो जर रोहित पवार तर ऑलरेडी तुतारामी जो शरद पवारांचा पक्ष आहे तिकडचे ऍक्टिव्ह आहेत, पण आता राष्ट्रवादी जो अजित पवारांचा पक्ष आहे त्याच्यामध्ये सुनेत्रा पवारांनंतर सर्वाधिक कमांड कोणाची असेल तर पार्थ पवारांची। जर त्याला केलं तर घरात अध्यक्षपद राहील। खरं याच दृष्टीनं काय नेमक्या पुढे राजकीय घडामोडी घडतायत हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। चंद्रकांत, जरूर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी चर्चा करूया, आणखी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।